मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्या वतीनं 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारनं इयत्ता पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यावर घेतलेल्या माघारीनंतर ठाकरे बंधूंच्या वतीनं विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या विजयी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेचे बॅनर हे वरळी, दादर, परळसह मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात 2 पैकी एकाही पक्षाचं नाव, चिन्ह आणि झेंडा नसेल. निव्वळ मराठीच्या अजेंड्यावर हा मेळावा होईल असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरळीच्या NSCI डोम परिसरात उद्धव ठाकरेंचा फोटो आणि पक्षाच्या नावासह मेळाव्याचा बॅनर लावला. त्यामुळे स्थानिक पातळीवर श्रेयवादाचा मुद्दा हा उपस्थित झालाय. मंडळी, 5 जुलैला होणाऱ्या या मेळाव्याचं स्वरूप कसं असेल पाहूयात ग्राफिक्समधून. व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही असतील. दोन्ही ठाकरेंशिवाय व्यासपीठावर अन्य पक्षांचे पक्षाध्यक्षही असतील. वरळी डोममध्ये साधारण 7 ते 8 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था होऊ शकते. पार्किंगसाठी वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांची सोय होऊ शकते. वरळीच्या डोम समोरील कोस्टल रोडच्या पुलाखाली दुचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर बस आणि बाहेरील वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. आणि वळूयात पुढच्या बातमीकडे. मीरा रोडच्या शांती पार्क परिसरात जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला